मॉर्निंग स्टुडंट्स. आजचं जे हे लेक्चर आहे ते लास्ट लेक्चरचा पुढचा पार्ट आहे. पहा, लास्ट लेक्चरमध्ये आपण टायमरचा स्टडी चालू केलेला आहे. म्हणजे टायमरचा यूज करून किंवा टायमरचे आपल्याला ऍप्लिकेशन्स बघायचे. टायमर नावाचे जे दोन रजिस्टर्स आहेत 8051 मध्ये, टायमर 0, टायमर 1. ठीक आहे, तर त्याच्या ऍप्लिकेशन्स पाहतोय आपण. तर त्याचं सगळ्यात पहिले आपण ऍप्लिकेशन पाहणार आहेत फॉर डिले, म्हणजे डिले तयार करण्यासाठी, म्हणजे डिले सबरुटीन तयार करण्यासाठी टायमर रजिस्टरचा यूज कसा करायचा आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एक क्वेश्चन बघितला होता. त्या क्वेश्चनमध्ये स्क्वेअर व्हेव जनरेट करायचे आपल्याला, बरोबर आहे. स्क्वेअर व्हेव जनरेट करायचे. ठीक, आता स्क्वेअर व्हेव जनरेट करायची म्हटल्यानंतर त्यामध्ये डिले लागणार आहे. म्हणजे ती जी पिन आहे P2.7. ठीक आहे, तुम्ही लास्ट लेक्चर जर बघितलेलं नसेल तर याच्या अगोदरचं लेक्चर पहिले बघा, तुम्ही पहा, त्यानंतर तुम्हाला समजेल की मी या लेक्चरमध्ये काय बोलतोय. त्या क्वेश्चन मध्ये आहे 2.7, पिन नंबर 2.7, पोर्ट 2, पिन नंबर 7. या पिन वरती एक स्क्वेअर व्हेव जनरेट करायची. ठीक, तर ती स्क्वेअर व्हेव जनरेट करायची म्हणजे काय करायचं, तर त्या पिनचं लॉजिक पहिले 0 ठेवायचे. लॉजिक काय करायचं, त्या पिनचं 0 ठेवायचं. 0 लॉजिक करायचं, त्यानंतर थोडा डिले द्यायचा. ठीक आहे, आपण इथं कन्सिडर करूयात की आपल्याला 10 मिली सेकंडचा डिले द्यायचा आहे. कितीचा डिले कन्सिडर करूयात आपण, 10 मिली सेकंड. क्वेश्चन मध्ये असं 10 मिली सेकंड सांगितलेलं नाही, हे आपण मनानच घ्यायचं की 10 मिली सेकंड. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, 20 घ्या, 30 घ्या. ठीक आहे, मी इथं 10 मिली सेकंडचा डिले कन्सिडर करतोय. तर पहा, त्या पिनवरचं लॉजिक आपण 0 केलं, त्याच्यानंतर त्याला डिले द्या, म्हणजे 10 मिली सेकंडसाठी काय होईल, ती पिन 0च राहील. त्यानंतर लॉजिक हाय करा, म्हणजे लॉजिक 1, त्या पिनचं लॉजिक हाय करा. ठीक आहे, आता परत सेम तोच डिले द्या, म्हणजे पिन काय होईल, आता लॉजिक 1 ला असेल 10 मिली सेकंडसाठी. परत लॉजिक 0 करा, परत डिले द्या 10 मिली सेकंडचा. ठीक आहे, असं जर तुम्ही करत गेलात तर जेवढ्या पार्टसाठी लो आहे सिग्नल तेवढ्याच पार्टसाठी हाय पण आहे. म्हणजे 10 मिली सेकंडसाठी लो, 10 मिली सेकंडसाठी हाय, म्हणजे याला म्हणायचं स्क्वेअर व्हेव. हे जर व्हेव तुम्ही ग्राफ पेपरवरती किंवा सिंपल पेपरवरती जर ड्रॉ केली तर तुम्हाला लक्षात येईल की हे स्क्वेअर व्हेव जनरेट होते, ज्याच्यामध्ये लो टाइम आणि हाय टाइम हा सेम असतो. तर लो टाइम आणि हाय टाइम ठेवण्यासाठी आपल्याला इथं डिले प्रोग्राम यूज करायचा, आणि हा डिले आपल्याला तयार करायचा आहे युझिंग टायमर रजिस्टर. ठीक आहे, तर चला आता आपण पेपरवरती जाऊयात आणि कसा प्रोग्राम करायचा ते समजून घेऊयात. पहा, सगळ्यात पहिले तर आपल्याला टायमरमध्ये कुठला मोड यूज करायचा आहे. ठीक आहे, तर टायमरमध्ये कुठला मोड यूज करायचा आहे ते पाहायचंय. तर या ठिकाणी आपण यूज करणार आहेत टायमर 0 यूज करणार आहेत, आणि मोड 1 जो की 16 बीट मोड आहे. ठीक आहे, हा आपण यूज करणार आहेत. तर यासाठी मग तुम्हाला सगळ्यात पहिले टीमॉड रजिस्टर मध्ये हे सिलेक्शन करण्यासाठी टायमर 0 यूज करायचं आहे, त्यामध्ये मोड 1 यूज करायचं आहे. हे सिलेक्शन करण्यासाठी टीमॉड रजिस्टर माहीत असणं गरजेचं आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी ते थोडक्यात एक्सप्लेन केलंय, तरी तुम्ही बुकमध्ये वगैरे बघा, त्याच्यामध्ये काय काय कंट्रोल बीट्स आहेत. मी तर दाखवण्याचा प्रयत्न करतो. लोअर साईडचे जे बीट आहेत ते टायमर 0 साठी आहेत. हायर साईडचे 4 बीट जे आहेत ते टायमर 1 साठी आहेत. ठीक आहे, या ठिकाणी गेट बीट आहे, इथं C/T बार आहे, इथं M1 आहे, या ठिकाणी M0 आहे. आता आपल्याला मोड 1 ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे, मोड 1, म्हणजेच काय करायचं, इथं 0, 1 हे ठेवायचं. त्यानंतर पहा, C/T बार आपल्याला टायमर फंक्शन सिलेक्ट करायचं, म्हणजेच इथं 0 प्लेस करायचा. गेट बीट कशासाठी आहे, जर गेट बीट 1 केलं तर हे टायमरचं जे ऑपरेशन आहे ते स्टार्ट होणं डिपेंड राहतं गेटवरती, पण आपल्याला ते इंटरप्टवरती डिपेंड ठेवायचं नाहीये, त्यासाठी हे 0. टायमर 1 यूजच नाही करायचं, त्यासाठी त्याचे सगळे बीट जे आहेत ते 0 ठेवायचे. आता हे हेक्साडेसिमल मध्ये जर कन्वर्ट केलं तर ह्या 4 बीट बायनरीसाठी हेक्साडेसिमलचं सिंगल डिजिट 0. या 4 बीट बायनरीचं कन्वर्जन करा हेक्साडेसिमल मध्ये, काय 001 म्हणजे 1. तर याची हेक्साडेसिमल व्हॅल्यू झाली 01H, म्हणजे हेक्साडेसिमल व्हॅल्यू आहे 01H. ठीक आहे, हे आपण इम्बेडेड सी मध्ये कशी लिहिणार, 0x01 अशी लिहिणार इम्बेडेड सी मध्ये. ठीक आहे, तर पहा टायमर 0 मोड 1. ठीक आहे, तर मग टीमॉड रजिस्टर जे आहे, टीमॉड या रजिस्टरमध्ये व्हॅल्यू ठेवायची आपल्याला 01H ही व्हॅल्यू ठेवायची. ठीक आहे,
तर हे झाला पहिला आपला सेटिंग की टायमर 0 मोड 1 सिलेक्ट करण्यासाठी टीम ऑर्डर रजिस्टरमध्ये हे प्लेस करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डिले, आता इथं डिलेचं कॅल्क्युलेशन करायचं. इथं कन्सिडर करतो आपण 12 मेगाहर्ट्जचं क्रिस्टल आहे. तर आता पहा क्रिस्टलशी रिलेटेड कॅल्क्युलेशन करूयात. इथं क्रिस्टल फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, क्रिस्टल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 12 मेगाहर्ट्ज ही दिलेली आहे. ठीक आहे. तर मग आपल्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक फॉर्म्युला पाहिला होता. त्या फॉर्म्युल्यानुसार काय लिहिता येईल, T⁻12. ठीक आहे. म्हणजेच काय, तर टाइम फॉर 12 क्लॉक पल्सेस, टाइम फॉर 12 क्लॉक पल्सेस इज इक्वल टू काय, 1 अपॉन क्रिस्टल फ्रिक्वेन्सी इंटू 12. तर इज इक्वल टू काय येईल, 1 अपॉन 12 इंटू मेगाहर्ट्ज म्हणजे 12 इंटू 10⁻6, 12 इंटू 10⁻6 इंटू 12. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन काय होईल, 1 अपॉन 10⁻6 म्हणजेच हे लिहिता येईल 1 इंटू 10⁻6 सेकंद. ठीक आहे. हे अजून शॉर्टकटमध्ये आपण असं लिहू शकतो, टाइम फॉर 12 क्लॉक पल्सेस इज इक्वल टू 1 मायक्रो सेकंद. कारण 10⁻6 म्हणजे मायक्रो. ठीक आहे. म्हणजे 12 क्लॉक पल्स जाण्यासाठी किती टाइम लागतो, 12 मायक्रो सेकंद. आणि टायमर 1 ने इन्क्रीमेंट होतो. टायमर मधली जी व्हॅल्यू आहे ती 1 ने इन्क्रीमेंट होते. केव्हा 1 ने इन्क्रीमेंट होते, जेव्हा 12 क्लॉक पल्सेस होतात. म्हणजे इंटरनल 12 क्लॉक पल्स झाल्या की टायमर रजिस्टर 1 ने ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट होतो. ठीक आहे. म्हणजे टायमर 1 ने इन्क्रीमेंट होण्यासाठी लागणारा टाइम किती आहे, 1 मायक्रो सेकंद. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काय फाइंड करायचं पहा याच्यामध्ये. आता आपल्याला भेटला की टायमर 1 ने इन्क्रीमेंट होण्यासाठी 1 मायक्रो सेकंद लागतो. आपल्याला डिले करायचा आहे 10 मिली सेकंदचा. कितीचा करायचा आहे, 10 मिली सेकंदचा. ठीक आहे. तर एक काम करूयात, आपण डिले सबरुटीन प्रोग्राम लिहूयात आपण 1 मिली सेकंद. डिले सबरुटीन प्रोग्राम किती लिहूयात आपण, डिले सबरुटीन प्रोग्राम लिहूयात आपण 1 मिली सेकंद. आणि तो 10 टाइम्स एक्झिक्यूट करूयात. तो 10 टाइम्स एक्झिक्यूट करू म्हणजे आपल्याला काय मिळेल, 10 मिली सेकंद. म्हणजे डिले प्रोग्राम लिहायचा फक्त 1 मिली सेकंदसाठी. आता टायमर 1 ने इन्क्रीमेंट होण्यासाठी 1 मायक्रो सेकंद लागतो. ठीक आहे. मग टायमर जर 1 मिली सेकंद पर्यंत चलावा असं जर आपल्याला करायचं असेल, टायमर ओव्हरफ्लो होण्यासाठी, टायमर रजिस्टर ओव्हरफ्लो होण्यासाठी 1 मिली सेकंद लागला पाहिजे. ठीक आहे. अशी व्हॅल्यू त्या टायमर रजिस्टरमध्ये प्लेस करायची. टायमर रजिस्टर मधली मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, ओव्हरफ्लो होण्यासाठी टायमर रजिस्टरची मॅक्सिमम व्हॅल्यू असते 65,536. ठीक आहे. ही त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे जेव्हा तो ओव्हरफ्लो होतो, 65,536. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय की ही ओव्हरफ्लो व्हॅल्यू आहे याच्यामधून मायनस करायचे. कुठली व्हॅल्यू मायनस करायचे, तर 1 मिली सेकंद साठी, ठीक आहे, किती मायक्रो सेकंद, 1 मिली सेकंद म्हणजे 1000 मायक्रो सेकंद. म्हणजे पहा 1000 मायक्रो सेकंद इज इक्वल टू 1 मिली सेकंद असं असतं. ठीक आहे. तर म्हणजेच काय करायचं आपल्याला, 1 मिली सेकंदचा डिले करायचा आहे म्हणजे 1000 मायक्रो सेकंद टाइम्स तो इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे 1000 टाइम्स तो टायमर रजिस्टर इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. तेव्हा काय होईल, 1 मिली सेकंदचा डिले तयार होईल. म्हणून मग त्याच्या ओव्हरफ्लो व्हॅल्यू मधून 1000 आपण सबट्रॅक्ट करायचं आणि जी आलेली व्हॅल्यू आहे ती टायमर रजिस्टरमध्ये प्लेस करायची. तर काय लिहितं, 6 या ठिकाणी 3, इथं 5, 4, 6. ठीक आहे. म्हणजे 65,536 मधून आपण 1000 हे मायनस केलं. ठीक आहे. तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटली, 64,536. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू आपल्याला प्लेस करायची आहे आता त्या टायमर रजिस्टरमध्ये. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू कशी आहे, डेसिमलमध्ये. ही व्हॅल्यू कशामध्ये आहे, डेसिमलमध्ये कॅल्क्युलेट केली आहे. आपल्याला त्या रजिस्टरमध्ये ठेवत असताना हेक्साडेसिमल फॉर्ममध्ये व्हॅल्यू
ठेवायचे, ठीक आहे. म्हणजे एम्बेडेड सी मध्ये हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये आपण ठेवतोय, ऍक्च्युअली त्या रजिस्टरमध्ये व्हॅल्यू बायनरी मध्येच जाणार आहे, ते कंपायलर आपल्याला कन्वर्ट करून देणार आहे. तर आता इथं काय करायचं आपल्याला, हा जो डेसिमल नंबर आहे तो हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. तर पहा, त्यासाठी तुम्ही कॅल्सी यूज करू शकता याचं डेसिमलचं हेक्साडेसिमल करण्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला मोडमध्ये यायचंय, मोडमध्ये आल्यानंतर बेसमध्ये यायचंय, ठीक आहे. बेसमध्ये या, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे ती व्हॅल्यू प्लेस करा, डेसिमल सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची डेसिमल व्हॅल्यू प्लेस करा 64536, ठीक आहे. हे झाली तुमची डेसिमल व्हॅल्यू, ठीक आहे. त्यानंतर इज इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला तीच व्हॅल्यू तो शो करेल, ठीक आहे. त्यानंतर हेक्सचं जे स्विच आहे ते प्रेस करा, तुम्हाला त्याची व्हॅल्यू दाखवेल तो हेक्साडेसिमल मध्ये. तर याची हेक्साडेसिमल व्हॅल्यू येते FC18, ही झाली याची हेक्साडेसिमल व्हॅल्यू. तर FC18, ठीक आहे, ही हेक्साडेसिमल व्हॅल्यू आहे. याच्यामधला FC जो आहे तो हायर पार्ट आहे आणि 18 जो आहे तो लोअर पार्ट आहे. मग आपलं जे टायमर रजिस्टर आहे, जे टोटल 16 बीटचं टायमर रजिस्टर आहे, पहा हे आपलं टोटल किती बीटचं आहे, 16 बीट, 0 to 15, ठीक आहे. त्याचे दोन पार्ट होतात, 0 to 7 जो आहे त्याला म्हणतात TL0 आणि 8 to 15 जे बीट आहेत 8 त्याला म्हणतात TH0. तर हा FC जो आहे तो TH0 मध्ये ठेवायचा आहे. FC जो आहे तो कशात ठेवा, TH0, म्हणजे TH0 इज इक्वल टू FC आणि TL0, ठीक आहे. TL0 मध्ये ठेवायचं तुम्हाला 18, ठीक आहे. तर ही झाली आपली टायमर मध्ये प्लेस करायची व्हॅल्यू. तर पहा, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला फक्त एक फॉर्म्युला एवढा यूज करायचा आहे हा इथला. तर तो फॉर्म्युला काय, क्रिस्टल म्हणजे 12 क्लॉक पल्स साठी, ठीक आहे. मायक्रो कंट्रोलरच्या 12 क्लॉक पल्स साठी किती टाइम लागतो, तर 1 क्रिस्टल फ्रिक्वेन्सी इंटू 12 केलं की तुम्हाला ती व्हॅल्यू मिळते आणि ती अप्रॉक्सिमेटली 1 मायक्रो सेकंद एवढीच मिळते. जरी आपण इथं क्रिस्टल 11.0592 मेगाहर्ट्झ वापरला तरी. चला ते पुढच्या ह्याच्यात बघूयात. तर पहा, हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला टाइम फॉर 12 क्लॉक पल्सेस फाइंड करायचंय. त्याच्यानंतर मिली सेकंड मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर ती व्हॅल्यू तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायची आहे मिली सेकंड मध्ये. मिली सेकंड मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर ती आलेली जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, सॉरी, मिली सेकंड मध्ये डिले पाहिजे तर तो मायक्रो सेकंड मध्ये कन्वर्ट करून घ्या पहिले, आणि ती नंतर जी काय व्हॅल्यू आहे ती सबट्रॅक्ट करा याच्या टायमरच्या मॅक्सिमम व्हॅल्यू मधून, म्हणजेच काय ओव्हरफ्लो व्हॅल्यू मधून सबट्रॅक्ट करा, आणि जी आलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायची, ठीक आहे. हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायची आणि ती नंतर प्लेस करायची TH0 आणि TL0 मध्ये, ठीक आहे. आता याचा पुढचा प्रोग्राम जो आहे तो आपण आता कम्प्युटरवरती करूयात. पहा, तर इथं मी कम्प्युटर स्क्रीन ओपन करतोय. पहा, चला आता कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊयात आणि हा प्रोग्राम आपण करूयात. तर पहा, कम्प्युटर स्क्रीनवरती पाहू शकता मी इथं पहिले प्रोग्रामचं टायटल दाखवतो तुम्हाला परत एकदा. पहा, प्रोग्राम टायटल आहे राईट 89C51C प्रोग्राम टू जनरेट स्क्वेअर वेव्ह ऑन पोर्ट 2 पिन नंबर 7 युजिंग टायमर 0 अँड अझ्युम क्रिस्टल फ्रिक्वेन्सी 12 मेगाहर्ट्झ, ठीक आहे. तर टायमर 0 यूज करायला सांगितलं आणि क्रिस्टल फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे 12 मेगाहर्ट्झ, ठीक. आणि पोर्ट पिन कुठलं दिलेलं आहे, पोर्ट 2 पिन नंबर 7. तर चला आता मी किल मायक्रोविजन 5 मध्ये येतोय. सगळ्यात पहिले तर ते जे टायटल आहे ते आपण कॉपी करून घेऊयात. सॉरी, तर हे कॉपी करून घेतलं. त्याच्यानंतर आपण प्रोग्राम स्टार्ट करूयात.
हॅश इन्क्लूड reg51.h. ठीक आहे, ही जी लायब्ररी आहे, हेडर फाईल जी आहे ती आपण ऍड करून घेतली प्रोग्राममध्ये. आता इथं सगळ्यात सुरुवातीला आपण जे पिन यूज करायचे आपल्याला, पोर्ट टू पिन नंबर 7, ती डिफाईन करूयात आणि कन्सिडर करूयात की त्या पिनला आपण LED जोडणार आहेत. ठीक आहे, म्हणून मी त्या पिनला इथं नाव देतो LED. तर ते असं द्यायचंय पहा, S बीट LED इज इक्वल टू P2.7. ठीक आहे, 0.7. ठीक, P2.7. तर बाबा सगळ्यात पहिले पिन डिफाईन केली कुठली यूज करायची आहे ती. त्यानंतर आपल्याला डिले प्रोग्राम करायचा आहे, त्यासाठी आपण एक सबरुटीन म्हणजे सेपरेटच डिले प्रोग्राम करूयात, सेपरेट फंक्शन लिहूयात त्यासाठी. तर ते फंक्शन इथं डिफाईन करायचं पहा, आणि या फंक्शन पासून आपल्याला रिटर्न व्हॅल्यू काहीच नको आहे, जस्ट डिले पाहिजे आणि तो डिले ऑटोमॅटिक बनणार आहे. तर त्यासाठी void void आणि त्या डिले प्रोग्रामला नाव देऊयात आपण टायमर डिले फॉर 1 मिलीसेकंद. ठीक आहे, म्हणजे याला आपण असं नाव देऊयात T टायमर डिले T अंडरस्कोर T डिले 1M. म्हणजे हा टायमर डिले आहे किती मिलीसेकंद साठी, 1 मिलीसेकंद साठी. त्यामुळे मी याला असं नाव दिलं T अंडरस्कोर डिले 1M, म्हणजे 1 मिलीसेकंदचा हा डिले प्रोग्राम आहे. ठीक आहे, बरं, हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामला इनपुट व्हॅल्यू देण्यासाठी, ठीक आहे, इनपुट व्हॅल्यू देण्यासाठी इथे इनपुट डिफाईन करूयात आणि ती इनपुट व्हॅल्यू आपल्याला म्हणजे हाऊ मेनी टाइम्स हा प्रोग्राम एक्झिक्यूट करता येईल. ठीक आहे, ती व्हॅल्यू देता यावी यासाठी आपण या ठिकाणी अनसाइन्ड इंटिजर डिफाईन करून ठेवूयात, म्हणजे पुढे आपल्याला ते यूज करता येईल. त्यानंतर आपला आता मेन प्रोग्राम चालू करायचा आहे, तर त्यासाठी void main. इथं आपला मेन प्रोग्राम चालू करूयात. यामध्ये आता मेन प्रोग्राम मध्ये आल्यानंतर सुरुवातीला काय करायचं पहा, तर आपल्याला हा इन्फानाइट स्क्वेअर वेव्ह जी आहे ती कंटिन्युअस जनरेट करायचे. स्क्वेअर वेव्ह कंटिन्युअस जनरेट करायचे, म्हणजे हाय लो हाय लो हाय लो असं कंटिन्युअस करायचं आपल्याला. कंटिन्युअस करायचं म्हटल्यानंतर आपल्याला इथं एक व्हाईल लूप म्हणजे व्हाईलचा एक इन्फानाइट लूप यूज करावा लागेल. तो याच्या अगोदर झालेला आहे तुम्हाला, व्हाईल 1 म्हणजेच काय झाला, हा इन्फानाइट लूप झाला. ठीक, तर या इन्फायनाइट लूप मध्ये ज्या गोष्टी कंटिन्युअसली किंवा रिपीटेडली एक्झिक्यूट करायच्यात इन्फायनाइट टाइमसाठी त्याला ह्याच्यात पहा. तर सगळ्यात सुरुवातीला याच्यामध्ये आपण ती जी पिन आहे त्याला आपण LED नाव दिलेलं आहे, ती पिन आपण लो करून घेऊयात. म्हणजे इथं सुरुवातीला लिहूयात आपण LED इज इक्वल टू 0. LED ला आपण 0 केलं. ठीक, त्यानंतर डिले प्रोग्राम कॉल करूयात आपण. डिले प्रोग्रामला आपण नाव काय दिलंय, T अंडरस्कोर डिले 1M. ठीक आहे, तर ते नाव देऊया तिथं. तर या ठिकाणी डिले प्रोग्राम कॉल करायचा आहे T अंडरस्कोर डिले 1M. हा किती टाइम्स तुम्हाला एक्झिक्यूट करून पाहिजे. ठीक आहे, हा 1 मिलीसेकंडचा डिले प्रोग्राम करणार आहेत आपण, पण ऍक्च्युअली आपल्याला डिले पाहिजे 10 मिलीसेकंडचा. म्हणजे हा प्रोग्राम आपण 10 टाइम्स जर एक्झिक्यूट केला, 10 टाइम्स जर एक्झिक्यूट केला, ठीक आहे, तर आपल्याला 10 मिलीसेकंडचा डिले मिळणार. म्हणजे 1 मिलीसेकंडचा प्रोग्राम लिहिणार आहेत आपण, पण एक्झिक्यूट कितीदा करून घेतो इथं 10 टाइम्स. ठीक आहे, तुम्हाला 20 टाइम्स करायचं तर इथली व्हॅल्यू फक्त चेंज करा, तुम्हाला 20 मिलीसेकंडचा डिले मिळून जाईल. ठीक आहे, तर इथं तो डिले प्रोग्राम आपण कॉल केला. त्यानंतर LED इज इक्वल टू 1. ठीक, त्यानंतर आता आपण LED हाय केली म्हणजे LED ऑन झाली. ती चालू ठेवायची आपल्याला, म्हणजे हायच व्हॅल्यू ठेवायची त्याची. किती वेळासाठी, सेम तेवढ्याच टायमिंगसाठी. तर T अंडरस्कोर डिले 1M किती टाइम्स एक्झिक्यूट करून घेणार, तर 10 टाइम्सच त्याला एक्झिक्यूट करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, आणि हे आता कंटिन्युअस चालणार आहे, कारण हे कशामध्ये, व्हाईल लूप मध्ये आहे, त्यामुळे हे कंटिन्युअस चालणार आहे. इथं व्हाईल लूप आपला कंप्लीट झाला
आणि याच ठिकाणी आपला मेन प्रोग्राम पण कम्प्लीट झाला. ठीक आहे, या ठिकाणी आपला मेन प्रोग्राम पण कम्प्लीट. त्यानंतर आता मेन पार्ट आहे पहा, इथं आपल्याला आता तो डिले प्रोग्राम लिहायचा युजिंग टायमर. ठीक, तर तो लिहूयात आपण. त्यासाठी आपण वरती नाव काय दिलंय पहा, void t delay 1m. तर तो जो काही सबरुटीन प्रोग्राम आहे किंवा जे फंक्शन आहे ते आता इथे लिहायचं आपल्याला, void t underscore delay 1m. आणि याच्यामध्ये आपल्याला ते वर जो अनसाइंड, वरती जो इथं अनसाइंड इंटिजर टाइप डिफाइन केला आपण, त्यासाठी इथं व्हेरिएबलचं नेम लिहावं लागेल आपल्याला. आणि ते व्हेरिएबल नेम लिहूयात आपण माय टाइम. त्या व्हेरिएबलचं नेम घेऊयात माय टाइम. आणि पुढे या डिले प्रोग्राममध्ये, डिले प्रोग्रामची बॉडी लिहितो आपण. याच्यामध्ये आपल्याला एक फॉर लूप तयार करायचा आहे. ठीक आहे, आणि तो फॉर लूप किती वेळेस एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, माय टाइम पर्यंत तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर तो जो काही वरती टाइम दिलाय 10, तर तो 10 टाइम्स एक्झिक्यूट व्हायला पाहिजे फॉर लूप. ठीक आहे, आता म्हणजे पुढचा प्रोग्राम कशामध्ये लिहायचा आपल्याला, आता फॉर लूप मध्ये लिहायचा आहे. ठीक, तर फॉर लूप मध्ये असं लिहायचं बा, फॉर सगळ्यात पहिले तर एक व्हेरिएबल कन्सिडर करूयात आपण आय. फॉर आय इज इक्वल टू 0 सेमिकोलन आय इज लेस दॅन और इक्वल टू माय टाइम. सेमिकोलन आय प्लस प्लस. ठीक आहे, इन्क्रीमेंट होईल व्हॅल्यू तिथून. आता या फॉर लूपच्या बॉडीमध्ये काय लिहायचंय पहा, तर या फॉर लूपच्या बॉडीमध्ये आपल्याला इथं टायमरचा यूज करायचा आहे. आणि तो टायमरचा यूज कसा करता येईल आपल्याला, सगळ्यात पहिले तर टीमॉड रजिस्टर जे आहे ते इनिशियलाइज करून घ्यायचं. ठीक आहे, ते तुम्ही बाहेर पण करू शकता, फॉर लूप चालू होण्याच्या अगोदर पण करू शकता पहा, इथं पण करू शकता. इथंच करूयात आपण ते. आणि इथं आय हा व्हेरिएबल यूज केलाय पण डिफाईन नाही केला, तर तो पहिले डिफाईन करून घेऊयात आपण. अनसाइंड इंट आय. ठीक आहे, हा डिफाईन केला. त्यानंतर या ठिकाणी टीमॉड रजिस्टर यूज करूयात आपण. टीमॉड इज इक्वल टू 0x. टीमॉड मध्ये काय ठेवायचं आपल्याला पहा, टीमॉड रजिस्टर मध्ये काय व्हॅल्यू ठेवायचे, व्हिडिओ रिव्हर्स घ्या आणि बघा. ठीक आहे, आपण फाइंड केलेलं आहे टायमर 0 मोड 1 यूज करायचा आहे. ठीक आहे, टायमर 0 मोड 1 यूज करायचा म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय ठेवायची ती आपण कॅल्क्युलेट केली. ती व्हॅल्यू मी इथं पाहून सांगतो बा. ती व्हॅल्यू ठेवायची आपल्याला 01h. ठीक आहे, म्हणजे 01 ही व्हॅल्यू इथं प्लेस करायची. तर 0x01 म्हणजे टायमर 0 मोड 1 सिलेक्ट. ठीक आहे, त्यानंतर पुढे या इथं आता फॉर लूप मध्ये. आता फॉर लूप मध्ये आल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, ते जे दोन रजिस्टर्स आहेत TH0 याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचे आपल्याला FC. काय व्हॅल्यू ठेवायचे, FC. याच्या अगोदर सांगितलं ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण, तर ती व्हॅल्यू ठेवायचे FC. तर काय लिहिता 0xFC. ठीक आहे, त्यानंतर TL0 मध्ये काय ठेवायचं, तर TL0 इज इक्वल टू 0x18 ही व्हॅल्यू ठेवली आपण टायमर रजिस्टर मध्ये. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आपल्याला, टायमर स्टार्ट करायचा आहे. टायमर स्टार्ट करण्यासाठी, ठीक आहे, टायमर स्टार्ट करण्यासाठी बीट आहे टीकॉन रजिस्टर मध्ये, काल आपण बघितलं होतं. आणि टायमर 0 साठीचं ते बीट आहे TR0. आणि टायमर ओव्हरफ्लो चेक करण्यासाठी बीट आहे TF0. ठीक आहे, तर सगळ्यात सुरुवातीला आपण टायमर ऑन करूयात. तर त्यासाठी इथं लिहायचं आपल्याला TR0 इज इक्वल टू 1. म्हणजे काय झाला, टायमर स्टार्ट झाला इन्क्रीमेंट व्हायला. ठीक आहे, आता चेक करत राहायचंय. काय चेक करत राहायचंय, TF0 हे बीट सेट होतं का, ते सेट झाला म्हणजे टायमर ओव्हरफ्लो झाला. ठीक आहे, म्हणजेच कितीचा डिले झाला, 1 मिली सेकंदचा डिले झाला.
ठीक आहे. तर आणि तो किती टाइम्स एक्झिक्यूट होणार, माय टाइम, इथं जे लिहिलेलं आहे माय टाइम, एवढ्या वेळेस तो एक्झिक्यूट होणार. आणि तो टाइम कोण देणार, तर आपण या मेन प्रोग्राम मधून तो टाइम सेट करणार आहे. ठीक. तर पहा इथं मग आता TF0 चेक करायचं आहे, तर त्यासाठी कसं लिहिता येईल, व्हाईल इन ब्रॅकेट TF0 इज इक्वल टू 0, म्हणजे जोपर्यंत TF0 हा फ्लॅग बीट 0 आहे तोपर्यंत इथंच याच ठिकाणी प्रोसेसर फिरत राहील, म्हणजे तो कंटिन्युअस चेक करत राहील. TS0 1 झाला, TS0 0 आहे का, आहे इथंच, 0 आहे का, आहे इथंच, 0 आहे का, आहे इथंच. ठीक आहे, म्हणजे हीच इन्स्ट्रक्शन, हे व्हाईल जो आहे इथला, हा जो व्हाईल लूप आहे एवढा छोटा, हा एक्झिक्यूट होत राहील जोपर्यंत TF0 ची व्हॅल्यू 0 आहे. जेव्हा टायमर ओव्हरफ्लो होईल तेव्हा TF0 ची व्हॅल्यू 1 होईल, म्हणजे 1 मिली सेकंद झाल्यानंतर, 1 मिली सेकंद झाल्याच्या नंतर TF0 ची व्हॅल्यू काय होणार आहे, 1. आणि तेव्हा मग प्रोसेसर पुढे जाईल. मग पुढे जाऊन प्रोसेसरनं काय केलं पाहिजे, तर पुढे जाऊन प्रोसेसरनं सगळ्यात पहिले तर टायमर बंद केला पाहिजे. त्यासाठी TR0 इज इक्वल टू 0. ठीक आहे, टायमर 0 बंद केला. त्यानंतर TF0 जी आहे ती व्हॅल्यू ती क्लिअर केली पाहिजे, म्हणजे TF0 इज इक्वल टू 0. TF0 ची व्हॅल्यू पण 0 केली पाहिजे. ठीक आहे, 1 मिली सेकंडचा डिले झाला. त्यानंतर हा फॉर लूप या ठिकाणी काय होणार, कम्प्लीट होणार. ठीक आहे, या ठिकाणी हा फॉर लूप कम्प्लीट झाला. आता पहा काय होईल, हे एक्झिक्यूट होईल एकदा, परत इथं येईल, इथं आल्यानंतर चेक करेल की व्हॅल्यू माय टाइम पेक्षा कमी आहे का. हो, व्हॅल्यू कमी असणार आहे, कारण काय, आयची व्हॅल्यू फक्त 1 ने इन्क्रीमेंट झाली, जी पहिले 0 होती 0ची आता काय झाली 1 झाली. ठीक आहे, तर तो काय करणार, आता व्हॅल्यू चेक करणार, कमी आहे म्हणल्यानंतर परत अजून FC प्लेस करणार TH0 मध्ये, TL0 मध्ये 18 प्लेस करणार, TR0 ला 1 करणार, परत तो चेक करत राहणार, म्हणजे परत अजून 1 मिली सेकंडचा डिले. मग इथं माय टाइमची व्हॅल्यू काय लिहिली आपण, 10 आहे, म्हणजे किती वेळेस हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल, 10 टाइम्स हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल, म्हणजेच 10 मिली सेकंडचा इथं डिले जनरेट होईल. आणि इथून नंतर तो रिटर्न केला पाहिजे मेन प्रोग्राम मध्ये, म्हणजे इथं T डिले 1 मिली सेकंडचा जो प्रोग्राम आहे तो संपला. ठीक आहे, तर पहा हा पूर्ण प्रोग्राम झालेला आहे. एकदा आपण या प्रोग्रामला सेव्ह करतो, त्यानंतर आपण ट्रान्सलेट करून बघूयात, म्हणजेच कंपाईल करून बघूयात. पण या ठिकाणी एरर्स 0 आहेत. ठीक आहे, एरर्स 0 आलेत आणि ओके, वॉर्निंग आहे, एक वॉर्निंग सोडून देऊयात. तर एरर्स मात्र 0 आहेत. आता याला आपण बिल्ड करूयात. बिल्ड केलं, एरर 0, वॉर्निंग 0. आता आपण याला डिबग करून बघूयात. पहा, पण डिबग मध्ये जातो मी, स्टार्ट डिबग सेशन केलं मी. ठीक आहे, पहा पोर्ट 2 ओपन आहे इथं, पोर्ट 2 ची पिन नंबर 7 पहा सध्या हाय आहे. ठीक आहे, मी आता F5 प्रेस केलं की हा डिबग व्हायला चालू होईल. ठीक, तर F5 प्रेस करतो मी, ब्लिंक व्हायला पाहिजे. हे जे इथं बीट आहे ना, हे बीट काय व्हायला पाहिजेत, ब्लिंक व्हायला म्हणजे पोर्ट 2 पिन नंबर 7 ब्लिंक व्हायला पाहिजे, ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ व्हायला पाहिजे. तर बघूयात ते होते का. तर पहा कम्प्युटर स्क्रीनवरती मी आता इथं प्रेस करतो F5. पहा F5 प्रेस केलं मी आणि पोर्ट 2 पिन नंबर 7 जी आहे ती ब्लिंक व्हायला चालू झाली, म्हणजे 10 मिली सेकंद न ती ब्लिंक होते. लो राहते 10 मिली सेकंद साठी, हाय राहते 10 मिली सेकंद साठी, म्हणजेच इथं स्क्वेअर वेव्ह जनरेट झालेली आहे. ठीक, आता आपण थोडंसं टायमर त्याच्यामध्ये टाइम चेंज करून बघूयात. जिथं 10 आहे त्या ठिकाणी आपण 50 मिली सेकंद असं करून बघूयात, आणि याच्या हे स्लो होतं का ते चेक करूयात मग आपण. ठीक आहे, तर त्यासाठी प्रोग्रामकडे येऊयात इथं, आणि इथं जे हे 10 आहे, 10 मिली सेकंद जे केलं आपण त्याला 50 मिली सेकंद करून बघूयात. थोडं स्लो होतं का, म्हणजे समजेल आपल्याला की प्रोग्राम आपला बरोबर झालाय. कंपाईल केला, बिल्ड केला, त्यानंतर कंट्रोल F5 प्रेस केलं, डिबग सेशन मध्ये आलो मी. ठीक आहे, आणि या ठिकाणी आता मी जस्ट F5 प्रेस केलं की तो डिबग होईल. बघू शकताय
50 मिली सेकंदचा डिले आहे, त्यामुळे थोडंसं स्लो ब्लिंकिंग व्हायला चालू झालंय. ठीक आहे. चला मी परत हे डिबग जे आहे ते बंद करतो. हा पहा हा पूर्ण प्रोग्राम. मी एकदा स्क्रोल करतो स्लोली. खूप स्लोली मी स्क्रोल करतोय. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण प्रोग्राम लिहू शकता. तसा मी हा जो प्रोग्राम आहे हा तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. सगळे प्रोग्राम्स जेव्हा होतील तेव्हा ते पूर्ण प्रोग्राम्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे सगळे जे आपण केलेले प्रोग्राम्स आहेत ते किल मायक्रोविजन 5 मध्ये आपण सगळे टेस्ट केलेले प्रोग्राम्स असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे प्रोग्राम्स आहेत. त्याच्यामध्ये कसलीही चूक झालेली नाही, कारण हे सगळे प्रोग्राम्स मी तुम्हाला रन करून दाखवतोय. स्क्रोल केला अजून थोडं. ओके. तर हा आपला प्रोग्राम झालेला आहे. तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण एक टायमरचा यूज करून डिले प्रोग्राम केला आणि त्या डिले प्रोग्रामचा यूज करून एक स्क्वेअर वेव्ह जनरेट केली. ठीक आहे. आता या ठिकाणी त्यांनी क्रिस्टल फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केली होती क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आणि आपण मात्र टाइम पिरियड जो आहे स्क्वेअर वेव्हचा तो आपण सिलेक्ट केला. ठीक आहे. साधारण 10 मिली सेकंद किंवा 50 मिली सेकंद असा आपण सिलेक्ट केला. ठीक आहे. तर मला वाटतं तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. परत हा एकदा व्हिडिओ पहा. काय प्रॉब्लेम असेल, काय क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. मी त्याचा आन्सर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. म्हणजे मी नक्कीच त्याचा आन्सर देईन. आणि हे टायमरचे जे प्रोग्राम्स आहेत ते खूप जणाला हार्ड वाटतात, पण तेवढे हार्ड नाही आहेत. हा फर्स्ट प्रोग्राम होता त्यामुळे मी खूप डीपमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कुणाला जर हे समजलेलं नसेल तर त्यांनी टेन्शन घेऊ नका. पुढच्या लेक्चर पासून मी तुम्हाला डायरेक्ट टायमरचा प्रोग्राम कसा लिहायचा असतो हे सांगणार आहे. डायरेक्ट तुम्हाला मी कॅल्क्युलेशन्स दाखवणार आहे जे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता आणि तसा प्रोग्राम तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये लिहू शकता. ठीक आहे. प्रत्येक वेळेस एवढा विचारच करावा लागतो असं काही नाही, पण मी ज्या पद्धतीने समजावून सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्हाला परत परत अभ्यास करायची गरज नाही पडणार. ठीक आहे. पण जर हे समजत नसेल तर त्यांनी पुढच्या लेक्चरमध्ये मी जे सांगणार आहे जशा पद्धतीने मी प्रोग्राम करणार आहे, काय मी फॉर्म्युले देणार आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला जस्ट क्रिस्टल फ्रिक्वेन्सी टाकायची. ठीक आहे. आणि तुमचा पुढे प्रोग्राम डायरेक्ट लिहायला चालू करायचा. म्हणजे थेअरी पार्ट जो आहे तो 3 ते 4 लाईन्सचा होईल तुमचा, म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्ट. तो थेअरी नाही, ऍक्च्युली कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट प्रोग्राम लिहू शकताय. ठीक आहे. तर चला मग भेटूयात आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये.